कार्यक्रम अभंगरस. हे अभंग गायन सादर करणार आहेत सुप्रसिद्ध गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी आणि त्यांचे सगळे सहकारी. जयतीर्थ मेवुंडी ज्यांच्या नावातच विजयाच्या जयाच्या तीर्थाची शिंपण झाली आहे, त्यांच्या यशस्वी विजयी कारकिर्दीबद्दल काय बोलावं. त्यांचं प्रतिभासंपन्न कलात्मकतेनं परिपुष्ट असणारं गायन हीच त्यांची खरी ओळख. कर्नाटकातल्या हुबळी इथं स्वरांचं ईश्वरी लेणं घेऊनच जन्माला आलेलं हे सुधाताई मेवुंडी आणि वसंतराव मेवुंडी यांचं गुणी अपत्य. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याचं हे नामवंत गायक. लहानपणापासूनच संगीताची आवड, आईवडिलांकडून मोलाचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन. स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य श्रीपती पाडीगार आणि अर्जुनसा नाकोड यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. स्वरांची शुद्धता, भावपूर्ण मांडणी, आवाजाची दैवदत्त देणगी, विलंबित ख्यालातील गांभीर्य ही त्यांच्या गायनाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. भारतातील आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये आयोजित अनेक महत्त्वाच्या संगीत समारोहांमध्ये त्यांनी गायन प्रस्तुती दिली आहे. त्यांना अनेक मानाच्या अशा 14 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यात संगीत अकादमीचा पंडित बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार आणि कर्नाटक शासनाचा पंडित बसवराज राजगुरू युवा पुरस्कार यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीपर्यंत शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा पोचवण्याचं महत्कार्य ते करतायत. त्यांच्या गायकीत परंपरेचा आदर आणि स्वतःची त्यांची अनोखी शैली यांचा सुरेख संगम आपण नेहमीच अनुभवत असतो. त्यांचं आपण स्वागत करूया. मी स्पेसवूडचे सर्वेसर्वा माननीय श्री विवेकजी देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी पंडित जयतीर्थ मेवुंडी यांचं स्वागत करावं. यानंतर त्यांना जी वादक मंडळी साथसंगत करतायत त्यांचंही स्वागत करूया. प्रारंभी तबला संगत करणारे श्री सागर पाटोकार, पखवाजवर साथ करणारे आशिष गायधन, संवादिनीवर साथ करतायत अभिषेक शिणकर, तानपुरा संगत करतायत प्रतीक म्हैसकर आणि अंकित भांडारकर. तसंच मंजिरी अर्थात टाळांची संगत करतायत चेतन सुरतेकर. मी विवेकजींना विनंती करतो की कृपया मिलिंदजींचं स्वागत आपण करावं. आणि रसिको, आता या सादरीकरणापूर्वी आभार प्रदर्शनाची औपचारिकता या ठिकाणी पूर्ण करतो. प्रारंभी आजची ही मैफिल रंगवणारे कलावंत पंडित विजय घाटे, श्रीमती शीतल कोळवलकर आणि पंडित जयतीर्थ मेवुंडी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनपूर्वक आभार. हे सभागृह उपलब्ध करून देणारी परसिस्टंट कंपनी, त्यांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे देखील मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी अरुणाईचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गौरव बेलसरे आणि स्पेसवूडचे सर्वेसर्वा माननीय विवेकजी देशपांडे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पत्रकार, दृकश्राव्य माध्यम प्रतिनिधी, छायाचित्रकार यांचेही मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं ध्वनी संयोजन करणारे श्री संदीप बारसकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे देखील मनपूर्वक आभार. आणि सर्वात महत्त्वाचे, आपण सर्व रसिक श्रोते, आपण सर्वांचे सप्तकच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पंडित जयतीर्थजींना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सादरीकरणाला प्रारंभ करावा आणि या कार्यक्रमाची सूत्र सुप्रसिद्ध निवेदक मिलिंदजी कुलकर्णी यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. अभंगरस या कार्यक्रमात उपस्थित सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभली.
आपल्या सगळ्या संतांमुळे आपली मराठी भाषा सामर्थ्यवान झाली, समृद्ध झाली, सौंदर्यवती झाली. नवरसांना रसाळता आली, काव्याला कवित्वाची शोभा आली, शब्दांना श्रीमंती आली, तत्वज्ञानाला शुद्धता आली, प्रेमाला रुची आली, भावनांमध्ये उत्कटता आली आणि विरहाला व्याकुळता आली. अनेक शतकांचा प्रवाह अखंड वाहतोय, पण तो संत रचनांच्या अभिजात चिरतारुण्याला विचलित करू शकला नाही. काळाच्या ओघात साम्राज्ये बुडाली, संस्कृती उद्ध्वस्त झाल्या, पुनस्थापित होत राहिल्या, पण संतांच्या रचना अक्षर राहिल्या, न भंगणाऱ्या, म्हणूनच अभंग झाल्या. अभंग रसाची सुरुवात जगद्गुरू तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाला दिलेल्या मंत्रांनी करतो आहोत. जय जय रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण राम कृष्ण हरी हरी. राम राम कृष्ण हरी. जय जय राम 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 कृष्ण हरी राम. जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी. जय जय 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 राम. जय जय राम 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 कृष्ण राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरे हरे. जय जय राम कृष्ण 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 हरि हरि. जय जय
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम 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 जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम 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 हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय हरे जय जय राम 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 कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम जय जय राम जय जय राम राम जय जय राम 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 जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम
जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय भक्ताचं मन रमवणारा राम, त्याचं चित्त आकृष्ट करणारा श्रीकृष्ण, त्याच्या हृदयाचं हरण करणारा किंवा त्याची सर्व दुःख हरवून नाहीशी करणारा म्हणून हरी. जय जय रामकृष्ण हरी या नामाचा महिमा फार अपार आहे. माऊली म्हणतात, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. म्हणून जय जय रामकृष्ण हरी या मंत्राने अभंगरस या मैफलीची सुरुवात केली जयतीर्थजींनी. यानंतरची रचना संत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली आपण ऐकणार आहोत. माऊलींच्या जन्माचं 751वं वर्ष सुरू आहे आणि सगुण निर्गुण ही चर्चा कायम राहिलेली आहे. आपल्याकडे संतांनी असं सांगितलंय, निर्गुण निराकाराच्या प्राप्तीसाठी सगुण साकाराचं बोट धरायचं आहे. माऊली असं म्हणतात की न दिसणाऱ्या प्रियकराशी समागम करण्याची ही पद्धत आहे. म्हणून त्यांनी विराण्या लिहिल्यात. ते म्हणतात, किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीच नवा. नीच म्हणजे नित्य शब्दाचा अपभ्रंश. किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीच नवा, भातारे विण करावा तो योगू हा. त्यामुळे त्या अवस्थेला माऊली गेलेले आहेत. फार सुंदर रचना त्यांनी लिहिली आहे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. आणि मग दाखले दिलेत प्रत्येक अंतऱ्यामध्ये. ते म्हणतात की
तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. तुला तर्काने नाही जाणायचं, तुला अनुमानाने नाही समजायचंय. वेदसुद्धा नेती नेती म्हणतायत. त्यामुळे बुद्धी आणि शब्द देवाला पकडू शकत नाहीत. ये हृदयीचे ये हृदयी घातले त्याच भावनेने तो येईल. आणि शेवटी ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवो बोले, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू रे. निवृत्तीनाथांचा शिष्य आहे हा स्वतः, असा त्याचा उल्लेख करतात आपला. आणि बाप रखुमा देवीवरू ही माऊलींची नाममुद्रा आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी त्यांनी साधल्या आहेत. एक म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणी या आराध्य दैवताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्या आईवडिलांचे सुद्धा ऋण व्यक्त केलेत, कारण त्यांच्या आईवडिलांचं नावसुद्धा विठ्ठल रुक्मिणीच होतं. बाप रखुमा देवीवरू विठ्ठले असं ते म्हणतात. रखुमाईचा पती असणारा माझा बाप आहे असा ते उल्लेख करतात. अतिशय अप्रतिम रचना आहे. स्वरतीर्थ सुधीर फडके बाबूजी यांनी मूळ गायलेली रचना आहे. आपण जयतीर्थजींकडनं ऐकू. सर्व रसिकांना आधी नमस्कार करू इच्छितो. खूप खूप धन्यवाद. आणि मी 2 महिना आधी इथे येऊन गेलेले, तरीही तुम्ही सर्व इकडे येऊन आम्हाला परत एक संधी दिलेली आहे. त्याबद्दल विजय घाटे आणि इकडचे सर्व जे स्पॉन्सर केलेले आहे लोकल, त्यांना खूप खूप मी आभारी आहे. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आणि प्रतीकजी आपको भी बहुत धन्यवाद. तुम्हाला कुठलेही अभंग ऐकायचे किंवा हिंदी भजन तुम्ही सांगू शकता, मी प्रयत्न करतो गायला. धन्यवाद. म्हणो की निर्गुण रे गोविंदू रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण 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 रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. अनुमानेना 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 श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे गोविंदू रे गोविंदू रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझे स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे तुझे स्थूळ म्हणो की तुझे
की सूक्ष्म रे स्थूल सूक्ष्म एको गोविंदु रे स्थूल सूक्ष्म एको गोविंदु रे गोविंदु रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे तुझं दृश्य म्हणो की तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे दृश्य अदृश्य एको गोविंदु रे दृश्य अदृश्य एको गोविंदु रे गोविंदु रे गोविंदु रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे निवृत्ती प्रसादे ज्ञान देवो बोले निवृत्ती प्रसादे ज्ञान देवो बोले ज्ञान देव बोले ज्ञान देव बोले ज्ञान देव बोले ज्ञान देव बोले निवृत्ती प्रसादे ज्ञान देवो बोले बाप रखुम देवी वरु विठ्ठलु रे बाप रखुम देवी वरु विठ्ठलु रे 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 तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदु रे सगुण निर्गुण एक गोविंदु रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की सगुण म्हणो की सगुण म्हणो की निर्गुण रे क्या बात है यानंतरची रचना आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली. जगद्गुरु तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे असे अभंग भक्त आहेत की त्याच्याशी भांडायची ताकद ठेवणारा हा भक्त आहे. काव्याची स्फूर्ती तू दिलीस ना, त्यामुळे आता तू जसं ठेवशील तसं मी राहणार आहे हे म्हणायची ताकद ठेवणारा भक्त आहे. तुकोबांचं काव्य इंटरप्रिट करताना, समजून घेताना, गाथेचा इंग्रजीमध्ये भावानुवाद करताना दिलीप पुरुषोत्तम चित्रे असं म्हटले की तुकोबा इज अ इटर्नल कॉन्टेम्पररी पोएट. तुकाराम महाराज हे कालातीत समकालीन कवी आहेत. रोजच्या जगण्याच्या व्यवहारातले जेवढे शब्द तुकोबांनी आपल्या अभंगात वापरले खचितच दुसऱ्या कुठल्या संतांनी वापरले असतील.
40-42 वर्षाचं आयुष्य लाभलेले तुकाराम महाराज परंपरागत सावकारकी महाजनकी घरात असताना सुद्धा दुष्काळामुळे होरपळणाऱ्या लोकांना बघून इंद्रायणीच्या पाण्यामध्ये आपल्याकडनं कर्ज घेतलेल्या लोकांची कागदपत्र बुडवून जगातली पहिली कर्जमाफी करणारा हा महामानव होता. कार्ल मार्क्सच्या 225 वर्ष आधी. त्यामुळे करुणेचा महासागर आहेत आपले संत. तुकोबांची कविता ही सर्वसामान्य माणूस नागवला जाऊ नये म्हणून होती आणि तो नीतिभ्रष्ट होऊ नये म्हणून होती. एक सोपं काम ते सांगतात. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. कारण नामामधनं जे साधतंय ते अलौकिक प्रतिभेमधनं पण साधणार नाहीये. तुकारामांसारखा भक्त, एक संसारी माणूस, साक्षात्कारी संत होतो, हीच वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. ते शाळेत गेले नाहीत, पण आज त्यांच्या अभंगांवर अनेक जण विद्यावाचस्पती झालेत, PhD झालेले आहेत. ऐकू आपण. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विटेवरी विटेवरी विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती घ्यावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती घ्यावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती घ्यावा. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती घ्यावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती घ्यावा. अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू. अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू. अनाथांचा बंधू, अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू. तोडी भव बंधू यमपाश. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती घ्यावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती घ्यावा. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती घ्यावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती घ्यावा.
तोची शरणागता विठ्ठल मुक्तिदाता तोची शरणागता विठ्ठल मुक्तिदाता तोची शरणागता विठ्ठल तोची शरणागता विठ्ठल मुक्तिदाता विठ्ठल या संता समागमे विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती घ्यावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती घ्यावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती घ्यावा विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी विठ्ठल विठ्ठल गुणनिधी गुणनिधी सर्व सिद्धी विठ्ठल गुणनिधी विठ्ठल विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी विठ्ठल गुणनिधी विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी लागली समाधी विठ्ठल नामे विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती गावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती गावा विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख गोडावले मुख 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 तुका म्हणे विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती गावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती गावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी विठ्ठल उभा पहावा विटेवरी विठ्ठल चिती गावा विठ्ठल चिती गावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल चिती घ्यावा का बात आहे? हा कुठलं घ्यायचं हा बोला मग विठ्ठल समाजाला विषय कळावा नुसता कळून उपयोग नाही तो मनात ठसावा सुद्धा म्हणून संतांनी विविध प्रकारच्या रचना केल्या ज्यातून भारुडासारखा प्रकार जन्माला आला रूपकं घेतली माऊलींनी एक रूपक घेतलं होतं भक्ताच्या चंचल मनाचं वर्णन करणारं भ्रमराचं आणि लिहिलं होतं ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. तसंच त्यांनी एकदा घोंगडीचं रूपक घेतलंय आणि त्यांना प्रश्न पडलाय की
माणसाचा देह दोषांनी परिपूर्ण आणि ईश्वराचा देह सर्वगुण संपन्न असं का? म्हणून ज्ञानोबांनी कान्होबाला प्रश्न विचारलाय. घोंगडीचं रूपक घेताना म्हटलेलं आहे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगिली. वांगिली म्हणजे वाईट, वंगाळ. आणि पुढं ते वर्णन करतात की बघ आमची घोंगडी किती केविलवाणी आहे, नवा ठाई फाटली 9 इंद्रियांच्या ठिकाणी, षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विणली रे. आणि तुझी घोंगडी कशी आहे? शुद्ध सत्वगुण विणलेली. तिला श्री धर्म वैराग्य ऐश्वर्य असे 6 रत्नखचित गोंडे लावलेत. हे श्याम सुंदरा तुला ते फार शोभून दिसतात. आणि मग पुढं माऊलींनी पुन्हा एकदा आपली नाममुद्रा उमटवलेली. ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता, तत्पदी वृत्ती मुरली रे, बाप रखुमा देवीवरू विठ्ठले अर्पिली रे. फार सुंदर रचना आहे. जयतीर्थजींचे परात्पर गुरु असं म्हणता येईल. पंडित भीमसेन जोशी यांनी गाऊन अजरामर केलेल्या रचना जास्तीत जास्त आजच्या यादीत समाविष्ट केल्या आहेत. कारण भीमसेनजींचे शिष्य होते श्रीपती पाडीगार आणि श्रीपती पाडीगारांचे शिष्य आहेत जयतीर्थ मेवुंडी. गोव्याच्या आकाशवाणी केंद्रावरती स्टाफ आर्टिस्ट म्हणून जयतीर्थ काम करत असताना एकदा फोन आला आणि पलीकडच्या व्यक्तीने त्यांना सांगितलं की यंदाच्या वर्षीच्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये तुम्हाला गायचं आहे. तो फोनवरनं बोलणारा आवाज होता भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा. त्यामुळे पंडितजी त्यांचे परात्पर गुरु आहेत. अ बरोबर ब बरोबर क म्हणून अ बरोबर क, तसं ते आहे. ऐकू आपण. कान्होबा 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 क्या बात है. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे. कान्होबा कान्होबा तुझी घोंगडी
तुझी घोंगडी. हा, क्या बात. आम्हासी का दिली वांगली रे, आम्हासी का दिली वांगली रे. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली रे. कान्होबा कान्होबा तुझी घोंगडी. स्वगत सच्चिदानंद मिळो, स्वगत सच्चिदानंद मिळो. शुद्ध सत्व गुण विणली, शुद्ध सत्व गुण विणली रे. षड्गुण गोंडे रत्न जनित तुझ, षड्गुण गोंडे रत्न जनित तुझ. श्याम सुंदरा शोभली रे, श्याम सुंदरा शोभली रे. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे. कान्होबा तुझी घोंगडी. ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता. विठ्ठला विठ्ठला ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता, ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता. संदेह वृत्ती विरली रे. बाप रखुमा देवी वरे, बाप रखुमा देवी वरे. तत्पदी वृत्ती मुरली रे. कान्होबा तत्पदी वृत्ती मुरली रे. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगली रे, आम्हासी का दिली वांगली रे. कान्होबा 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 तुझी घोंगडी. कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली रे. कान्होबा तुझी घोंगडी, तुझी घोंगडी, तुझी घोंगडी चांगली. याच्यासाठी घ्या पावलो पंढरी.
संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण यानंतर ऐकणार आहोत. तुकोबांच्या वैकुंठ गमनाचा साक्षीदार कोण आहे? तर स्वतः तुकोबाच आहेत असं म्हटलं पाहिजे. माऊलींच्या संजीवन समाधीचे चैतन्यमय साक्षीदार होते संत नामदेव. म्हणून त्यांनी लिहिलं होतं, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. तुकोबांच्या देहूच्या वाड्यामध्ये आजही, ज्याला भिजकी वही असं म्हणतात, भिजलेली वही असं म्हणतात, त्या गाथेमध्ये शेवटी एक तळटीप आढळते. स्वामींनी काया ब्रह्म केली ते अभंग या शीर्षकाखाली. त्याच्यामध्ये पुढे 24 ओव्या आढळतात आणि एक तळटीप लिहिलेली आहे. शके 1571 फाल्गुन वद्य द्वितीया सोमवासरी प्रथम प्रहरी तुकोबा गुप्त झाले. तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला माहिती आहेत, पण त्यांचा स्वर आपल्याला माहिती आहे का? त्यांची गाण्याची शैली आपल्याला माहिती आहे का? तुकोबांची ठेक्याशी खेळण्याची काही खास रीत होती का? समेवर येण्याचा अंदाज होता का? तुकोबा गाताना साथ करणारे टाळकरी कसे वाजवत असतील, कसे गात असतील, कसे नाचत असतील, आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आराध्य दैवताचं दर्शन होत असेल आणि उन्मनी अवस्थेत जात असतील, मला वाटतं वैकुंठ तेच असावं. ते काही इकडून निघून तिकडं एखादी वास्तू बांधलेली नाहीये. प्रभात फिल्म कंपनीच्या तुकाराममधला आपण सदैव वैकुंठ गमनाला जाणारे तुकोबा बघतो, विष्णुपंत पागनिसांच्या रूपातले. पण इतके तुकोबा सोपे नाही आहे. तुकोबांची कविता समजून घ्यायची असेल तर त्यांच्याच कवितेच्या शब्दाचा हात धरून अथांग महासागरात बुडायची तयारी पाहिजे, तर आपण तरुण निघू शकतो. कोणीतरी फार सुंदर शब्दात लिहिलंय की आप डूब जाए तो ही पार हो जाए और पार हो जाए तो भी डूब जाए. ती परिस्थिती इथं आहे. तुकारामांनी स्वतःच्या देहातनं बाहेर येऊन स्वतःला तटस्थपणे बघण्याची ताकद होती त्यांची. म्हणून ते स्वतःचं वर्णन करताना म्हणतात की अणु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, की तो अणुरेणू इतका छोटा पण होतोय आणि आकाशा एवढा मोठा पण होतोय. गिळुनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार, किंवा सांडिली त्रिपुटी सत्व तम रज, या त्रिगुणांची त्रिपुटी सांडलीये तेव्हा हा घटामधला दीप उजळलाय. दीप उजळला घटी असं तुकोबांनी लिहिलंय. या सगळ्यांचे अंडरकरंट्स आहेत, आंतरिक अनुबंध आहेत. तुकोबा म्हणतात सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. तिकडं संत कबीरदास म्हणतायत घट घट मे वह साई रमता. त्यामुळे या सगळ्या संतांची शिकवण एका लाईनवर जाणारी आहे, एका ठिकाणी पोचवणारी आहे, फक्त त्याच्या वाटा वेगवेगळ्या आहेत. फार सुंदर रचना आहे. आपण जयतीरजींकडनं ऐकू. तुका आकाशा एवढा अणुरणिया
थोकडा अणुरणिया थोकडा अणुरणिया थोकडा अणुरणिया थोकडा अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा अणुरणिया थोकडा अणुरणिया थोकडा अणुरणिया गिळून सांडिले कलेवर गिळून सांडिले कलेवर गिळून 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 सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार भवभ्रमाचा आकार भवभ्रमाचा आकार अणुरणिया थोकडा अणुरणिया थोकडा अणुरणिया थोकडा सांडिली त्रिपुटी सांडिली त्रिपुटी सांडिली त्रिपुटी सांडिली त्रिपुटी सांडिली त्रिपुटी सांडिली त्रिपुटी सांडिली सांडिली त्रिपुटी सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी दीप उजळला घटी दीप उजळला घटी उजळला घटी उजळला घटी अणुरणिया थोकडा अणुरणिया थोकडा अणुरणिया थोकडा अणुरणिया तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे तुका तुका म्हणे 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 आता तुका म्हणे आता उरलो उपकारा उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता अणुरणिया थोकडा अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा
धनि सा ग म धनि पा ग रे ग म रे नि द धनि सा 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 ग म ध ध ध ध तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता नुरणिया ठोकणा नुरणिया ठोकणा अनुरणिया ठोकड़ा अनुरणिया 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 ठोकड़ा 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 बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे 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 रे मुरलिया बाजे अधर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर होठों पे माया विराजे बाजे मुरलिया बाजे बाजे हरे हरे बास की बनी मुरलिया हरे हरे बास की बनी मुरलिया हरे हरे बास की हरे हरे बास की बनी मुरलिया मरम मरम को छुवे अंगुरिया मरम मरम को छुवे अंगुरिया चंचल चतुर अंगुरिया जिस पर चंचल चतुर अंगुरिया जिस पर कनक मुंदरिया साजे बाजे मुरलिया बाजे रे मुरलिया बाजे अधर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर होठों पे माया होठों पे माया विराजे बाजे रे मुरलिया बाजे पीली मुंदरी अंगूरी शाम पीली मुंदरी पीली मुंदरी अंगूरी शाम मुंदरी पर राधा राधा का नाम मुंदरी पर राधा का नाम आकर देखे सुने मधुर स्वर आकर देखे
सुने मधुर स्वर आ कर देखे, आ कर देखे, सुने मधुर स्वर राधा गोरी लाजे, बाजे मुरलिया। भूल गई राधा, राधा राधा राधा, भूल गई राधा भरी गगरिया, भूल गई राधा भरी गगरिया, भूल गई राधा, भूल गई राधा भरी गगरिया, भूल गए गोधन को सावरिया, भूल गए गोधन को सावरिया, भूल गए गोधन को सावरिया। जाने न जाने ये जो जाने, जाने न जाने ये जो जाने, जाने न जाने ये जो जाने, जाने अग जग गाजे, बाजे मुरलिया, बाजे बाजे। अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर, होठों पे माया, होठों पे माया मुरली, मुरली आ मुरलिया बाजे, मुरलिया बाजे, मुरलिया बाजे, मुरलिया बाजे, मुरलिया बाजे, मुरलिया मुरलिया, मुरलिया मुरली, मुरली बाजे, बाजे बाजे। आमचे सर्व सहकलाकार इतके सुंदर वाजवत आहेत, खूप छान, वा वा। भैरवी कुठली? माझे माहेर पंढरी माझे माहेर. म्हणतायत. हां. तुम्ही अभंग रस या मैफलीला खूप भरभरून दाद देताय, मनापासनं वन्स मोर देताय, वेगवेगळ्या फरमाईशी करतायत. अनेक दिग्गज आज मैफलीला दाद द्यायला उपस्थित आहेत. मगाशी जशा नृत्यगुरू शमाताई होत्या, आमच्या विजयदादांच्या थोरल्या भगिनीत, तसे हायकोर्ट प्रॅक्टिसिंग लॉयर आमचे कौटुंबिक स्नेही
सतीश द्रविड आणि त्यांच्या माध्यमातून आमच्याशी प्रेमाचे अनुबंध असणारे ॲडव्होकेट संजय पात्रीकर पण उपस्थित आहेत. त्यांचंही खूप मनापासून स्वागत आहे. सर, आपण जी फरमाईश केली ती रचना आम्ही घेतो नाथ महाराजांची. संत एकनाथ. नाथांच्या घरची उलटी खूण असं म्हणतात की तो स्वतःच श्रीखंड्या बनून पाणी भरायला लागला यांच्याकडे. प्रपंचाचीच पंढरी केली आणि अवतीभोवतीच्या कोलाहलाचाच एकांत केला, असे नाथ महाराज आहेत. नाथांनी स्वराज्याच्या संघर्षाच्या आधी ज्या ज्या संतांनी पाया भरला त्यातले एक नाथ आहेत. पैठणचा हा नाथ त्यावेळेला देवीला साकडं घालत होता. दार उघड बया म्हणत होता. नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावलं गेली बया दार उघड. 52 प्रकारच्या रूपकांमधनं नाथ महाराजांनी लोकजागृती केलेली आहे. नाथांनी पंढरपूरचं वर्णन केलंय फार सुंदर शब्दामध्ये, ज्याची आपण फरमाईश केली. बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई, पुंडलिक आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू. माझी बहीण चंद्रभागा करीत असे पाप भंगा. आणि पुढे म्हणले एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी, जनार्दन स्वामींचा जो एका त्यांच्या चरणांची शरण गेलेला आहे असा मी एकनाथ. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण. ऐकू आपण. पंढरी माहेर पंढरी माहेर. क्या बात है. माहेर पंढरी 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 अरे एकदम माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे बिवरेच्या दिली, आहे बिवरेच्या दिली, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. बाप आणि आई, बाप आणि आई, बाप आणि आई, बाप आणि आई. माझी विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी आहे बिवरच्या दिली, माझे माहेर पंढरी.
त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय 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 सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे देवरीच्या देवी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण, माझी बहीण, माझी बहीण, माझी बहीण चंद्रभागा, 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 चंद्रभागा. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण, माझी बहीण, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, 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 चंद्रभागा. माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, करीतसे करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, करीतसे करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. एका जनार्दनी शरण, जनार्दनी शरण, जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे बिवरेच्या, आहे बिवरेच्या तीरी, आहे बिवरे. माझे माहेर पंढरी, पंढरी. माहेर पंढरी, 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 माहेर पंढरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
भवानी दयाने भवानी दयाने भवानी दयाने महावाक्वाणी सुर नर मुनि जनमानि सुर नर मुनि जनमानि सकल बुध ज्ञाने भवानी दयाने भवानी दयाने भवानी दयाने भवानी दन दया महावाक्वाणी महावाक्वाणी सुर नर मुनि जनमानि सुर नर मुनि जनमानि सुर नर मुनि जनमानि सुर नर मुनि जनमानि सकल बुध ज्ञानी भवानी दयाने भवानी भवानी जगज्जननी जगजानी महिषासुर मर्दिनी महिषासुर जगज्जननी जगजानी महिषासुर मर्दिनी ज्वाला मुखी ज्वाला ज्वालामुखी चंडी ज्वालामुखी चंडी
अमर पददाने भवानी दयाने भवानी जगत जननी जगजानी महिषासुर जगजानी महिषासुर मर्दिनी ज्वाला मुखी चंडी अमर पददानी भवानी दयानी महावाक्वाणी महावाक्वाणी सुर नर मुनि जनमाने सुर नर मुनि जनमाने सकल बुध ज्ञाने भवानी दयानी भवानी जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा सोही परम पद पावेगा सोही परम पद पावेगा जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा सोही परम पद पावेगा सोही परम पद पावेगा दिल के दर्पण को सफा कर दिल के दर्पण को सफा कर दूर कर अभिमान को दूर कर अभिमान को काक हो गुरु के कदम की तो प्रभु मिल जाएगा सोही परम पद पावेगा सोही परम पद पावेगा छोड़ दुनिया के मजे सब छोड़ दुनिया के मजे सब बैठ कर एकांत में ध्यान धर हरि का चरण का फिर जन्म नहीं आएगा सोही परम पद दृढ़ भरोसा मन में करके जो जपे हरि नाम को हरि नाम को कहता है ब्रह्मानंद कहता है ब्रह्मानंद बीच समाएगा सोही परम पद पावेगा सोही परम पद पावेगा जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा
अभंगरस या कार्यक्रमाची सांगता झाली आहे. एकदिवसीय तालचक्र महोत्सवासाठी संयुक्त विद्यमानी आयोजनामध्ये सहभागी संस्था सप्तक यांच्याप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे रसिक प्रेक्षकांचे सुद्धा खूप मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. शुभरात्री. या कार्यक्रमासाठी शब्दशः हजारो हात झटत असतात. आम्ही पडद्यावर बसलेलो असतो समोर स्टेजवरती, पण ही लेव्हल मांडणाऱ्या आमच्या दादांपासून ते आमचे लाड पुरवणारे, प्रवासाची व्यवस्था बघणारे, स्वतः उत्तम कलावंत असणारे आणि कलावंतांचं व्यवस्थापन बघणारे प्रतीक राजकुमार यांचेही आम्ही खूप मनापासून आभार मानतो. धन्यवाद. शुभरात्री.